आकाशामध्ये जे इंद्रधनुष्य असते ते इंद्रधनुष्य कसं तयार होतं? जे उन्हाच्या तप्त हे असतात, रेज असतात, आपली सूर्याची किरणं, उन्हाची किरणं, त्या किरणामधून पावसाच्या धारा पार होतात आणि म्हणून एका बाजूला आपल्याला इंद्रधनुष्य दिसतं. म्हणजे सूर्याच्या तप्त दुःखाच्या याच्यामधून किरणामधून जेव्हा त्या पावसाच्या सुखाच्या धारा जातात तेव्हा इंद्रधनुष्य आपल्याला दिसतं. म्हणजे सुख आणि दुःख एकत्र असते. किंवा एखादा फोटो घ्या तुम्ही, फोटो त्या निगेटिव्ह मधून अंधारामधून जाईल तरच आपल्याला एक चांगला सुंदर हे मिळतो फोटो. किंवा बाळ घ्या, बाळ 9 महिने आईच्या उदरामध्ये अंधारामध्ये राहते आणि म्हणून बाळाचा जन्म होतो. किंवा दिवस उजडण्याच्या अगोदर रात्र असतेच. प्रिय बंधू भगिनींनो, तुम्ही आपल्या भूतकाळामध्ये जा आणि बघा की ज्या ज्या वेळेला आपल्या जीवनामध्ये दुःख आलेले आहेत त्याच वेळेला उलट आपण जास्त शिकलेलो, घडलेलो. आपल्या घडण्यासाठी दुःख हे असायलाच पाहिजे. दुःख आपल्या जीवनाचा अविभाज्य भाग आहे. तुम्ही बघा, एखादा ॲथलीट असतो, धावपटू असतो, तो 15 सेकंद धावण्यासाठी, फक्त धावपट्टीवर 15 सेकंद धावण्यासाठी 15 वर्ष संघर्ष करतो, मेहनत करतो, कष्ट करतो, तरच तो फर्स्ट येतो तिकडे. आणि म्हणून दुःखामधूनच आपल्या जीवनाला किंमत आहे. दुःख हे उलट आपल्यासाठी चांगलंच घडतं. तुम्ही जगामधला मला एक असा माणूस दाखवा की तो दुःखाशिवाय, संघर्षाशिवाय, अडचणीशिवाय, समस्याशिवाय तो यशस्वी झालेला आहे. कोण नाही, कोण नाही. यश प्राप्त करायचं असेल आपल्या जीवनामध्ये तर दुःख झेलणं, संघर्ष करणं हे कंपल्सरी आहे. म्हणून दुःख हे चांगलं असतं.